स्वागत आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती बघा 5000 प्रशिक्षण केंद्रात वाढणार आहेत। तर बघा मित्रांनो, जे ट्रेनिंग सेंटर आहे 5000 ने प्लसने वाढणार आहे। तर मित्रांनो, आताची सर्वात मोठी अपडेट आहे मित्रांनो। ही अपडेट काय कशामुळे आले, 5000 का वाढणार आहे, तर बघा मनुष्यबळाची तीव्र कमतरता भासल्यामुळे राज्य शासनाने हा निर्णय घेतलेला आहे की पोलीस भरती लवकरात लवकर तुमची सुरू होणार आहे। त्या संदर्भात ही महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे व्हिडिओला अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केले तर आपल्या चॅनलला तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नॉटची सिलेक्ट करा। तर बघा मित्रांनो, काय माहिती आहे समोर, तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर समोर बघू शकता तुम्ही, बघा इथे देण्यात आलेले आहे। आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, राज्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी क्षमता 8400 वरून वाढवून 13400 होणार असून याबाबतच्या गृह विभागाने मान्यता नुकतीच मिळाली आहे। या निर्णयामुळे राज्यातील 10 पोलीस प्रशिक्षण केंद्रांमधील प्रशिक्षणार्थींची संख्या 5000 प्लसने वाढणार आहे। मित्रांनो बघा, ही गरज कायसाठी भासली आहे बघा, प्रशिक्षणाची केंद्र कशासाठी, तर राज्य पोलीस दलात नव्याने भरती झालेले शिपाई, चालक शिपाई आहेत यांना मूलभूत प्रशिक्षण आणि अंमलदारांना सेवा अंतर्गत प्रशिक्षणार्थी देण्यासाठी केंद्र सरकारने 2 सत्रात मूलभूत प्रशिक्षणार्थी लागते। तर मित्रांनो, त्यासाठी 1.5 वर्ष कालावधी लागतो बघा। भरती प्रक्रियेसाठी लागतात अंदाजे 6 महिने। सध्या नव्याने भरलेले शिपाई चालकांचे प्रशिक्षण सुरू आहे। त्यामुळे बघा, प्रशिक्षण अंमलदारांच्या सेवा अंतर्गत प्रशिक्षणात जूनपासून खंड दरवर्षी रिक्त होणारी 12 ते 15,000 पदे बघा मित्रांनो, दरवर्षी 12 ते 15,000 गृह विभागात ही रिक्त पदे होत असतात। त्यामुळे बघा, पहिले 8000 तुमची जी प्रशिक्षणार्थी संख्या होती ते आता 5000। तर मित्रांनो 8 आणि 5, तर बघा मित्रांनो तुमचे 13,000 तुमचे एवढे प्रशिक्षणार्थी केंद्र वाढणार आहेत। म्हणजे पहिले 8 + 5 तर 13,000 तुमचे वाढणार आहेत। आणि म्हणून बघा, क्षमता का वाढवली, तर बघा, पोलीस अंमलदारांचे मूलभूत प्रशिक्षण विहित वेळेत पूर्ण करणे व पोलीस अंमलदारांना सेवा अंतर्गत प्रशिक्षण देणे या दोन्ही प्रक्रिया एकाच वेळी शक्य होण्यास अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व संचालनालय शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता। त्यानुसार पोलीस प्रशिक्षण केंद्राची क्षमता पहिल्या टप्प्यात 2500हून दुसऱ्या टप्प्यात 2500 इतकी वाढवून सोयीसुविधा आणि निर्माण करण्यात येणार आहेत। तर बघा मित्रांनो, कुठेही या ठिकाणी केंद्र असणार आहेत। तर तुम्ही इथे बघू शकता, इथे देण्यात आलेले आहे प्रशिक्षणार्थी क्षमता बघा। तर मरोड बघू शकता, मरोड मुंबई, नानवीज, दौंड, तर SRPFचं दौंड आहे मित्रांनो, नानवीज, सोलापूर, जालना, नागपूर, खंडाळा, तुर्ची बघा, सांगली, तिथं सांगलीमध्ये तुर्ची नावाचं ट्रेनिंग सेंटर आहे, ठीक आहे। तर तिथं लोहमार्ग वगैरे जे पोलीस भरती होतात ते त्यांचे होत असते मित्रांनो। पुढे बघा, बाबुळगाव, लातूर, धुळे आणि अकोला। तर मित्रांनो 5000 तुमची जी ट्रेनिंग सेंटरची क्षमता आहे ती वाढणार आहे। तर मित्रांनो का वाढणार आहे, कारण की बघा मित्रांनो, आपली जी लोकसंख्या खूप वाढलेली आहे आणि पोलिसांवर वाढणारा ताण, मनुष्यबळाची कमतरता, त्यामुळे ही जी भरती प्रक्रिया आहे लवकरात लवकर सुरू होणार आहे। तर काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल की सर तुम्ही जे सांगताय ते बरोबर आहे, पण आता बघा निवडणुका लागणार आहे जानेवारी-फेब्रुवारीमध्ये, ठीक आहे। तर तेव्हा आचारसंहिता लागणार आहे, मग 4-5 महिने 5-6 महिने भरती बंद असणार आहे। भरपूर लोकांच्या मनात हा विचार आला असेल, तर बरोबर आहे मित्रांनो। पण आता ती जाहिरात आल्यानंतर ते फॉर्म भरून घेतील पहिले, ठीक आहे। फॉर्म भरल्यानंतर तुमचं जे आता आचारसंहिता लागेल, 3-4 महिने निवडणूक लागेल। पण मित्रांनो, सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान तुमची 100% म्हणजे गृहमंत्री साहेबांनी सांगितलं तुमची भरती जी होणार आहे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये तुमची भरती 100% होणार आहे, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये। त्यामुळे मित्रांनो बघा, तयारी जोरात चालू ठेवा। बघा, या भरतीमध्ये गोल्डन चान्स आहे अजून जास्तीत जास्त होण्याचे। तर बघा, 23,000 मित्रांनो, आताची सर्वात मोठी धमाकेदार अपडेट आहे। 23,000 पदे ही भरली जाणार आहेत। त्यामुळे जास्तीत जास्त तयारी करा, प्रॅक्टिस करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्ससह। तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद।